नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या ITR संदर्भामध्ये. मला बऱ्याच कमेंट ITR संदर्भामध्ये आलेले आहेत आणि मी त्या सगळ्या कमेंटचा रिव्ह्यू घेतला आणि मला कॉमन त्याच्यामध्ये एक कमेंट म्हणजे सगळीकडेच म्हणजे माझ्या सगळ्या सोशल मीडियाला कॉमन मला कमेंट एक दिसत आहे. ती कमेंट अशी आहे की ताई, आमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. बरोबर ताई, आम्ही कधीतरी आम्हाला लोन घ्यायचं होतं म्हणून ITR भरलाय. आम्ही कधी काळी फ्लॅट घ्यायचा होता म्हणून ITR भरलाय. माझ्या मिस्टरांनी 0 पेमेंट मध्ये ITR भरलाय, किंवा मग आम्ही फक्त फॉर्म भरलाय ITRचा. बरोबर, किंवा आम्ही तर फॉर्म भरलाय किंवा आम्ही ITR सबमिट पण केला नाही, किंवा तर या सगळ्या मला कमेंट येत आहेत. तर आज तुमची जी कमेंट तुमच्या ज्या कमेंट होत्या त्या तुम्ही सरकारला सांगत आहे की आमचा फॉर्म परत एकदा पात्र करावा, कारण आम्ही या योजनेच्या निकषांमध्ये बसतोय. फक्त कधी काळी आम्ही तो ITR भरला आणि सरकारकडे तो डेटा गेला आणि 10 लाख महिला अशा अपात्र झाल्या. तर याच संदर्भामध्ये मी आज एक व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्या कमेंटच्या आधारावर मी आजचा एक व्हिडिओ शेअर केलाय. तुम्ही पण ITR भरला असेल, कधी काळी ITR भरला असेल, एकदा ITR भरला असेल आणि तुमचा लाभ बंद झाला असेल, तर नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आता इथे असा विचार नका करू की हा व्हिडिओ पाहून घेते पण मी शेअर करत नाही. हा व्हिडिओ तुम्ही पण पहा आणि शेअर जरूर करा. याच व्हिडिओच्या अंतर्गत सरकारलाही विनंती केली आहे. तुमच्यासाठी ही खूप महत्वाची माहिती आहे. आणि कॉमन कमेंट होत्या ह्या, आणि आज पूर्ण ITR संदर्भातच ज्या कॉमन कमेंट होत्या, मला ज्या सगळ्यांच्याच कमेंट होत्या, त्या कमेंटवर माझा आजचा व्हिडिओ आहे. फक्त ताई, तुम्ही व्हिडिओ छान बनवता, माहिती छान देता असं म्हणू नका. त्या व्हिडिओला शेअर सुद्धा करा. जसं तुम्हाला मी माहिती देते ना, इतर महिलांना ती माहिती मिळत नाहीये. बरोबर, त्यामुळे या व्हिडिओला शेअर जरूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.